आज जरा घेतली हॉलची साफसफाई करायला. दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामामध्ये बिझी होते, त्यामुळे मग घर आवरून झालं नव्हतं. म्हटलं चला आता संध्याकाळ झालेली आहे, तर हॉल किंवा आणि बाकीच्या रूम पण स्वच्छ करून घेऊयात. सर्वात आधी जो काही पसारा ठेवलेला होता तो उचलून घेते. मुलांचे टॉयज असतील फ्लोअरवर पडलेलेच असतात. मोस्टली मी त्यांनाच उचलायला लावते, पण कधीतरी लहान मुलांचा नसतो मूड, नाही म्हणतात ते. मग अशा वेळेस मी पण उचलून घेते पटपट. आणि मग जरा पहिल्यांदा मी कार्पेट व्हॅक्यूम करून घेते. हे कार्पेट असल्याचे फायदे पण आहेत आणि तोटे पण आहेत. फायदा म्हणणं असा आहे की इथे थंडी भरपूर असते आणि डायरेक्ट फरशी असते तर पाय खूप ठणकतात एवढ्या थंडीमध्ये. म्हणून हे कार्पेट असतात ज्यामुळे जरा थंडी लागत नाही पायांना आणि उबदारपणा असतो. ती एक गोष्ट आहे. पण तोटे असे होतात की जर समजा मुलं कलर करायला बसले तर प्रत्येक वेळेस खाली काहीतरी अंथरावं लागतं किंवा चुकून पण त्यांच्याकडून काही सांडलं तर ते मग डार्क कार्पेट क्लीनरने क्लीन करावे लागतात आणि जोपर्यंत ते नीट क्लीन होत नाही तोपर्यंत ते करावेच लागतात स्वच्छ. त्याचप्रमाणे आपण कधी जेवायला बसतो, काही सांडतं चुकून, मग त्याचे डाग पडतात. हळदीचा डाग असेल, तेलाचा डाग असेल किंवा अजून कसले डाग असेल ते जर कार्पेटला लागले ते निघाले तर ठीक आहे. जसं आता इथे वर्णाचा डाग लागलेला आहे, मी पटकन कार्पेट क्लीनरने तो क्लीन करून घेत आहे. नाही म्हणजे कंटाळा केला की नाही आज नाही करत उद्या करते किंवा काय, मग तो डाग इतके लागतात त्याला आणि मग ते खराब होतं आणि मग त्याचा त्रास आपल्यालाच. मग वेळच्या वेळी कार्पेट क्लीन करणं हे खूप गरजेचं असतं. वर्षातून एकदा आम्ही हे वॉश करतो आणि इतर वेळेस व्हॅक्यूम करतो आणि जिथे जिथे खराब होईल तिथे तिथे कार्पेट क्लीनरने क्लीन करायचं असतं. त्याचप्रमाणे ही बे जसे विंडो बे ती पण मी क्लीन करून घेत आहे. खरं तर मॅजिक इरेझर ह्या सगळ्यासाठी मला खूप युजफुल ठरतं, पण आता ते संपलेलं आहे म्हणून मी साध्या टिश्यू पेपर ओला केला होता वाईप्स आणि त्याने पुसून घेतलं. जे काही आपण झाडं घरात ठेवतो त्याचीसुद्धा काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं असतं. तिथला तो एरिया क्लीन ठेवणं जरा एक पटकन पुसून घेऊयात. घर लहान असो किंवा मोठं, ते साफ करायला, ते स्वच्छ ठेवायला आपल्याला मेहनत ही करावीच लागते. आणि मग पूर्ण घर तर आपण एकाच दिवशी स्वच्छ नाही करू शकत. म्हणजे आपण झाडणं, पुसणं, डस्टिंग, डिक्लटर किंवा ऑर्गनाईज पण करणं हे सगळंच एका दिवशी होऊ शकत नाही. कारण त्यामध्ये जर आपण पूर्ण एनर्जी घालवली तर स्वयंपाक करायचा असतो, मुलांचं बघायचं असतं, घरातल्या बाकीच्यांचं बघायचं असतं. हे सगळी कामं आपली तशीच राहतील किंवा त्याला आपली एनर्जीच पुरणार नाही. म्हणून मग मी काय करते की एक टू डू लिस्ट बनवते. आता ती टू डू लिस्ट एक तर रात्री बनवते मी किंवा मग सकाळी बनवते, सकाळी की आज मला लिव्हिंग रूमचं डस्टिंग करायचं आहे इतक्या मिनटात. मग मी कधीतरी तर चक्क टायमरच लावते की 30 मिनटाच्या टायमरमध्ये मी पूर्ण, समजा जास्त काही नसेल एका रूममध्ये तर 2 रूमची मी डस्टिंग करणार आहे. किंवा मग एखाद्या दिवशी मला वाटतं आहे की आज मला फ्रीज क्लीन करायची खरोखर गरज आहे, प्रायोरिटीवर आहे, तर मी मग त्या दिवशी फ्रीज क्लिनिंगचं काम ठेवते. किंवा कधीतरी किचनचे कॅबिनेट्स खराब होतात, ते क्लीन करायचे असतात, मग ते क्लीन करण्यासाठी मी वेळ देते. कधी आपलं कपड्यांचं कपाट असेल, मुलांच्या कपड्यांचं कपाट असेल, त्यांच्या अभ्यासाचं कपाट असेल, त्या गोष्टी आपल्याला स्वच्छ म्हणजे व्यवस्थित घड्या करून नीट ठेवायच्या असतील तर त्यानुसार आपली एक कामांची यादी बनवून घ्यायची. मग काय होतं, याचे फायदे भरपूर आहेत. एक तर पूर्ण दिवस आपण कामांमध्ये फिरत नाही, म्हणजे दमत नाही. एवढा वेळ आपण त्या कामांसाठी देतो, 1 तास अर्धा तास, त्या वेळेमध्ये आपण इतके झटपट कामं करून मोकळे होतो. आणि जर आपल्याला कोणी टार्गेट दिलं ना तर असंही आपण त्या वेळेत कामं कंप्लीट करायचा पूर्ण प्रयत्न करतो. असा अलार्म लावून जर आपण कामं केली ना तर खूप त्याचा फायदा होतो. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त कामं आपण करू शकतो. घरातलं डस्टिंग असेल, क्लिनिंग असेल, डिक्लटरिंग असेल किंवा अजून काही ऑर्गनायझेशन असेल तर त्याला तुम्ही तुमच्या प्रायोरिटीनुसार तुमचं बाकीच्या कामांचं कसं काय आहे त्यानुसार वेळ असाइन करायचा आणि ती कामं करून मोकळी व्हायची. ह्याचे फायदे काय होतात की आपला जरा वेळ वाचतो, आपण स्वतःला वेळ देऊ शकतो कारण आपण टार्गेट देऊन स्वतःला कामं असाइन केलेली आहेत आणि सगळीच कामं आपण एका दिवशी करत नाही. त्यामुळे मग थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी आपल्याला मिळतो किंवा अजून काहीतरी आपले छंद असतील त्या गोष्टीसाठी आपण वेळ देऊ शकतो. दुसरा एकदम महत्त्वाचा फायदा असतो तो म्हणजे आपलं घर नेहमी छान सुंदर राहतं आणि कोणी पण अचानक आपल्या घरी आलं तर आपलं घर अगदीच मेस आहे, अगदीच धुळीतलं आहे असं वाटत नाही, स्वच्छच वाटतं. कारण
आपल्या स्वतःला सुद्धा आपल्या घरातून नेहमीच पॉझिटिव्ह वाईब्सच हव्या असतात. घरातला प्रत्येक कॉर्नर आणि कॉर्नर एक एनर्जी प्रोव्हाइड करत असतो आणि ती नेहमीच पॉझिटिव्ह सकारात्मक राहावी. त्यासाठी ते घर स्वच्छ, नीटनेटकं, सुटसुटीत असणं खूप महत्त्वाचं असतं. आजकाल आपण घरामध्ये शोपीस ठेवतो किंवा अजून बाकीचे छान छान डेकोरेटिव्ह आयटम्स हे ते सगळं ठेवतो, पण ते इतके आपल्याला जेवढे क्लीन करणं शक्य आहे, आपली जेवढा स्टॅमिना आहे तेवढेच ठेवावे. कारण जितकं जास्त सामान घरामध्ये असेल तितकं जास्त क्लिनिंगचा त्रास हा आपल्यालाच असतो. त्यामुळे जर सुटसुटीतपणा ठेवला घरामध्ये तर आपलंच काम सोपं होणार आहे. सध्या आमच्या हॉलमध्ये किंवा इतर म्हणजे घरामध्ये सुद्धा खूप कमी सामान आहे. त्याचं कारण दोनच आहे. एक तर म्हणजे हॉलमधला तरी सामान कमी ठेवायचं कारण ते म्हणजे एकतर आम्हाला शिफ्टिंग कधी पण करावी लागू शकते. त्यामुळे कमीत कमी सामान आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे बाहेर थंड असतं, त्यामुळे मुलं घरातच खेळतात आणि मग त्यांना घरात काही लागू नये, कोपरा लागू नये किंवा ते बॉल खेळतात, कोणती गोष्ट त्यांनाच पडून, तो बॉल पडून त्यांनाच लागू नये, त्यासाठी आम्ही खूप कमी सामान ठेवलेलं आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची असते ती म्हणजे घरातल्या प्रत्येक वस्तूसाठी एक जागा असाइन करून द्यायची आणि ती घरातल्यांना सुद्धा सांगायचं की ह्या गोष्टीला ही जागा आहे. म्हणजे जसं की टॉयज ठेवण्यासाठी एक एक जागा, एक बॉक्स, घरातून जेव्हा आपण बाहेरून घरात येतो तेव्हा आय कार्ड्स असतात आपल्याकडे, घरातल्या चाव्या असतात त्यासाठी एखादी जागा. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींना जर आपण व्यवस्थित जागा ठरवून ठेवली तर घरात आपसुकच पसारा कमी होणार आहे आणि घर हे नेहमी स्वच्छच वाटणार आहे. तर सगळं आवरून वगैरे झालं. त्यानंतर मी आले फ्रेशन अप होऊन किचनमध्ये, कारण मुलांसाठी करायचा होता आज कुरमुऱ्याचा चिवडा. तर चिवडा करण्यासाठी मी सर्वात आधी तेलामध्ये शेंगदाणे आणि डाळ्या छान मस्तपैकी तळून घेतलेलं आहे. तर थोडंसं तेल मी इथे कमी करणार आहे कारण थोडं जास्त वाटत होतं मला, कुरमुरे तेवढे नाही आहेत. तर तेलामध्ये मी टाकलेली आहे चमचाभर मोहरी, कढीपत्ता. तुम्हाला हवं तर तुम्ही इथे हिरवी मिरची किंवा लाल मिरचीसुद्धा टाकू शकतात. तेल नंतर मी गॅस बंद केला, तेलाचं टेम्परेचर थोडंसं कमी होऊ दिलं. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि थोडीशी आमचूर पावडर टाकली आणि जो चिवडा जे कुरमुरे आहेत ते चाळून ठेवले होते मी, ते ह्यामध्ये मिक्स केले. चवीनुसार मीठ आणि साखर टाकली, एकत्र केलं आणि असा मस्तपैकी चिवडा बनवून तयार झालेला आहे. कसा वाटला तुम्हाला छोटासा व्लॉग कमेंट करून सांगा आणि